कुंभार गावामध्ये मेलेल्या कावळ्यांच्या प्रकरणी पाहणी करण्यासाठी सहाय्यक पशुधन अधिकाऱ्यांनी पाठविले खाजगी डॉक्टर। यालाच म्हणतात उंटावरून शेळ्या हाकलणे। अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे मागील 15 ते 20 दिवस आधी दत्ता घाट स्मशानभूमीमध्ये कावळे मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली होती। 28 मार्च रोजी कुंभारगाव येथे चंद्रभागा मातेच्या मंदिरासमोर 10 ते 12 कावळे मृत अवस्थेत दिसल्याने नागरिकांनी पोलीस पाटील यांना सांगितले। तेव्हा पोलीस पाटील यांना तहसीलदार अंजनगाव सुर्जी तसेच गटविकास अधिकारी अंजनगाव सुर्जी यांना भ्रमणध्वनीवरून ही माहिती दिली। तेव्हा त्यांनी त्या पशुधन विकास अधिकारी यांना फोन करून तेथील पाहणी करा। तेव्हा पशुधन विकास अधिकारी डॉक्टर बागडे यांनी ढोके सहाय्यक पशुधन अधिकारी यांना सांगितले असता त्यांनी निंभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांतर्गत येणाऱ्या कुंभारगाव हे डॉक्टर ढोके यांचे प्रभारी येत असल्यामुळे ढोके डॉक्टर यांनी खाजगी डॉक्टर पाठवून तात्पुरती पाहणी करून घेतली। यावरून असे लक्षात येते की उंटावरून शेळ्या हाकणे असा हा प्रकार पशुवैद्यकीय विभागामध्ये चालू आहे। जेव्हा विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधीने डॉक्टर ढोके यांना फोन केला असता त्यांनी म्हटले की तेथील पोलीस पाटील व सरपंच यांनी ते पशु जमा करून विल्हेवाट लावा, तरी सुद्धा ते स्वतः त्या घटनास्थळी आले नाही। आधीच कोरोना महामारीचा हा भयंकर काळ असल्यामुळे आणि त्यानंतर बर्ड फ्लूची चर्चा सुरू असल्यामुळे कुंभारगाव येथील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये धास्तावले आहेत। या सर्व प्रकरणावरून असे लक्षात येते की पशुधन अधिकारी राम भरोसे आहेत। त्यांच्यावर कुणाच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही। ते बिनधास्त राहतात आणि त्यांची कामे काय आहे हे कळण्यासाठी सुद्धा मार्ग नाही। यासाठी वरिष्ठ अधिकारी यांनी अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष केंद्रित करून याची दखल घ्यावी अशी मागणी कुंभारगाव येथील नागरिकांनी केलेली आहे। मी कुंभारगावचे रहिवासी असून आमच्या गावात कालपासून रात्रीपासून कावळे 15 ते 20 कावळे झाडावरून खाली पडून मेलेले आहेत। याची सूचना आम्ही पशुवैद्यकीय श्री ढोके यांना दिली, पण अजूनही त्यांच्यापासून काही रिस्पॉन्स मिळाला नाही। त्यातले काही बेवारस जे आहेत ते कुत्र्यांनी लांबवले आणि काही तिथे आम्ही जमा केले। तर याचे लवकर काय आता कसा कोरोनाचा पिरियड चालू आहे आणि स्वाईन फ्लूचे साथ असल्यामुळे अचानक एवढे मोठे कावळे कशी गेले बा याच्याबद्दल सगळ्या गावात भीतीचे वातावरण तयार झालेले आहे। तर याचं लवकरात लवकर काय ते शहानिशा याचं तपासणी करून खरोखर कोणावर काही दुर्गम रोगानं गेलेले आहेत की नॅचरली गेले आहेत याची शहानिशा करण्यात यावी। रवींद्र वानखडे, अंजनगाव सुर्जी।